नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। तर आम्ही चाललोय आता गावी। मी झाली आहे तयार आणि रणजित पण इकडे झालाय, बॅग वगैरे भरतोय। तर साहेब गेले तर प्रियांकाला आणायला आणि क्रिशू पण येणार आहे आमच्या बरोबर आणि आम्ही चाललोय एक दिवसासाठी गावी। तर चला आता जाऊया आपण गावी। क्रिशू बघू, इकडे बघ, इकडे बघ ना क्रिशू। क्रिशू आईकडे बघ, मामाच बघतोय आईकडे। आम्ही आलो होतो इकडे नाश्त्याला, पण खूपच वेटिंग आहे इकडे। मग आता कामतमध्ये चाललोय। हे खाली बघ, खाली बघ। हे बघा क्रिशू आणि क्रिशूचा मामा मस्त चालतोय। क्रिशू पण खूपच वेटिंग आहे इकडे। विठ्ठल कामत मध्ये आलो आम्ही आता। तिथं खूपच वेटिंग होतं। इकडेच करूया ना, काय काय आहे। भरपूर साऱ्या किचनच्या गोष्टी आहेत। किती छान आहेत बघा, फ्लावर मस्त आहेत एकदम। इकडे पण आहेत। आम्हाला दिले आता नाश्त्याला ना, दहीवडा आहे, मेदूवडा आहे, इडली सांबार आहे। समृद्धी समृद्धी 2-3 चम्मच समृद्धी आमच्याकडे नाही। क्रिशूला भरवते, क्रिशू खात नाहीये। ते बघा कसं खेळतोय आमचा क्रिशू, मस्त। वा, चला 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 बाहेर, इथं हॉटेलच्या बाहेर ना मस्त असं एकदम खेळायचं आहे मुलांना। तर घे म्हणतोय, घे म्हणतोय। हा चल चल घेऊया। क्रिशूचं चाललंय पाणी प्यायचं। आम्ही चाललोय गावी। प्रियांका, मी, पप्पा, क्रिशू, रंजू आणि निखिल आहे आमच्या बरोबर। गाडी चालवतोय निखिल। हे बघा पेरू खातोय आमचा क्रिशू उठल्यावर झोपेतनं। पाण्याची बॉटल पण घ्यावी लागली। लावला रंजूला खायचा होता पेरू आणि खूप छान आहे म्हणला। आणि क्रिशू तर खातोय, टेस्ट करायला दिलाय ते कसं खातोय बघा। उजनी डॅम बघा इकडे पूर्ण भरलेले, पाऊस भरपूर झालेला आहे। आलो इकडे काकांकडे आलोय आमच्या। हे बघा किती छान फ्लावर आहेत। हा, बेलाचं झाड आहे, याला फळं किती लागलेत बघा। काकांना किती वाईट वाटतंय, कोणीच नाही घरी ना, आम्ही आलोय। पण काकांची मावशींची गाठ घ्यायला आलो आम्ही दोघांची। गोंधळून गेले बघ। काय नाही गोंधळायला, आम्ही ते असं मुद्दाम नाही सांगितलं तुम्हाला। सगळं बघतोय, भांडी बिंडी सगळं घरामध्ये काय काय आहे आणि सगळं त्याला आवडतं ना असं पसारा हे करायला। हे बघा कसं बघतोय, कसं बघतोय। हा, कुठे भांडी क्रिशू? ए तिकडे नाही जायचं, सूप नाही घ्यायचं क्रिशू, इकडे चल, इकडे। ही मावशी आहे माझी, अक्कापेक्षा लहान। माझी लेक आहे। आता मावशीकडे। हे नात आहे माझी। आजी कुठे आहे रे? परतवंड आहे माझं, परतोंड। मग काय। आता आम्ही जेवण वगैरे केले मावशीकडे आणि आता आम्ही निघालो।
ऐकतच नव्हते, थांबवून घेतलं आम्हाला. मटण केलं होतं जेवायला. येत नाही एक तर लय दिवस. नात बी येत नाही, नातू बी येत नाही, मावशीला थोडंसं आमच्या बी येत नाही. दुःख आहे मावशीला. आता काय करायचं. काय करत पोरांसाठी सावरायला लागली आता. हळूहळू सावरायला लागली. मोठा एक दुःख झालेलं आहे. मी सांगेल कधीतरी तुम्हाला नंतर. तर आता बाद झाली एक बॉटल. चला बाय बाय बाय. चला मग काका बाय बाय बाय. चल मग बापू. हो चला चला. येत जा रंजिता, सुट्टी असली की येत जा. हा हे बघा अक्का, आता आम्ही आलोय तर ओवाळून टाकते तुकडा. हे अशी पद्धत आहे की लहान बाळ आलं ना की ओवाळून टाकायचं. माझ्यावरनं पण टाकते. हा दिदू आली पाणी घेऊन. इथं सतीश आहे. हा इथं सोम. हाय कर सोम. सोम इथं वहिनी आहेत. कसं बरेच ना. हो चांगले. कस काय राहिलं होय. हे बघा इथं कांदे किती घातलेत वाळत. हे बघा इथं चुलीवरच्या भाकरी चालले. चुलीवरच्या भाकरी. इथं उमेद जेवतोय. हे बघा फिश. गावाकडले फिश आहेत हे. इथं भाकरी. इथं नाना झोपलेला आहे. बरं आहे का भाऊ. मी ना काहीतरी करते. काय करते. अरे बापरे. हा नरसाचं दिवाळी संपली की. हा इथं अनारशाचं मळते. झालं का तुझा तुकडा. हे बघा इथं पोचलोय आणि दीदीने ना छान रांगोळी काढली. आबीरची वेलकमची मस्त सुंदर काढली. अरे मी झोपलेली होती, मला कळालंच नाही कुठं आलो ते. बघू बघू कसा फोडतोय. बघू बघू फोड. हे जवळ नको. हे गणू लांब जा. गाडीच आहे तिकडे. तिकडे जा. तिकडे गणू ऐकतो का. हे ये लवकर क्रिशू. हे बाई इथे बसून बघायचं आपण. इथे बसून बघायचं. मामा कसं मग ते सगळंच उडवायचं घेतलंय. एकट्याने नाही घ्यायचं कळलं का. खूप सारं आणलंय उडवायला. आमच्या दाजीने आणलंय. दाजीने आणलंय ही. हा सांगितलंय. सगळे उडवतायत आणि क्रिशू ओरडतोय नुसता. मम्मा पण उडवते क्रिशूची. मम्मा मम्मा करते. इकडे मस्त. वाव खूप. दगड बिगड काय नाही उचलला. काय पण सांगतो. हे बघ.
फिश आणि ह्याचं फिशचीच आमटी कधी काय हे बघा फिश मस्त झालेले आहेत एकदम. भाकरी आणि कांदा लिंबू. इकडे दीदी पण तेच खाते. इकडे फिश पण आहे आणि यांना कारलं वगैरे केलेलं आहे. जे खात नाहीत ते. अक्का खात नाही, लक्ष्मी खात नाही, मीना पण नाही खात. गुड मॉर्निंग मंडळी. दिवस उगवलेला आहे. गावाकडलं वातावरण बघा तुम्ही किती सुंदर आहे. हे बघा मस्त एकदम छान वाटतंय. एकदम सुंदर आहे वातावरण. हे बघा हा घेवड्याचा वेल आहे. अक्काने लावलेला आहे. ही अशी फुलं येतात घेवड्याला मस्त. भरपूर फुलं आलेली आहेत. हे बघा आणि इथं शेंगा पण लागलेले आहेत घेवड्याच्या. आमची पण झोप वगैरे झाली. सकाळी फ्रेश वाटतं एकदम मस्त आणि छान वातावरण आहे मस्त गावाकडलं. बघा चाफ्याला पण फुलं मस्त आलेली आहेत एकदम. इकडं लिंबू आलेले आहेत भरपूर सारे. हे बघा गाई मस्त खातायत. इकडं ऊस आहे. काही तिळाचं झाड आहे मस्त. त्याला कशी फुलं लागलेली आहेत बघा. हे बघा खूप छान आले, सुंदर आले. हे सगळं ड्रिपचं ठेवलेलं आहे इकडे. शिल्लक राहिलेलं ड्रिप आहे ना हे. भरपूर राहिले. हा काही तर उभी राहिली काठीवरच आली. फोड की खाली फोड फोड इकडे क्रिशू. हा फटाके फोडतोय क्रिशू. फोडा पापड. नाही 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 हे तोंडात नको हात घालू. त्याच्या नानाची तयारी झाली जायची पुण्याला. आज जायचं काय मग? 8 दिवस झाला आलेले. हा आणि चाललेत आता सगळेच एक 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 निघाले. काय दे क्रिशू? जांभळ्या देतोय. क्रिशू उठलाय आता झोपेत ना. हे बघा ब्रेकफास्ट. चहा आणि पाव खा म्हणते. आता चहा आणि पाव खाणार आहे. हे बघा ब्रेकफास्ट आणलाय दीदीने. दे नानाला दे. सगळे इथं आम्ही बाहेर नाश्ता करतोय. इथं साहेब बसलेले. इथं अक्का आहे. अक्काला पण आणून दे. चले क्रिशू पोहे खायचे तुला? पोहे खायचे? पोहे चल कृषू चल डान्स करते. चल हे बघा या पोहे खायला नाश्ता करतोय आम्ही सगळे. या पोहे खायला सगळेजण. नाश्ता करते मी. चिक्कू किती लागले आहेत. भरपूर सारे चिक्कू.
पण छोटे आहेत आणखीन, 1-2 महिने लागतील. मस्त लागलेले आहेत. मागच्या वेळेस मी तुम्हाला बोलली होती की तुरीला शेंगा आल्यावर दाखवते. तर आता तुरी पूर्ण फुलून गेलेत बघा, फुलं बघा भरपूर लागलेले आहेत. आणि 2 प्लॉट आहेत तुरीचे मस्त. तर खूप साऱ्या शेंगा लागलेले आहेत. मी शेंगा पण जवळनं दाखवते तुम्हाला. तर चला बघूया आपण शेंगा कशा येतात तुरीला. ते बघा शेंगा किती सुंदर आलेले आहेत, मस्त एकदम. आणि भरपूर साऱ्या लागलेले आहेत. आणि आणखीन येणार आहेत शेंगा, म्हणजे थोड्याशा लागलेल्या आहेत. खालचा एक प्लॉट आहे त्याला तर भरपूर लागलेत. त्याला पण दोन्ही प्लॉटला छान तुरी लागलेले आहेत. हे बघा तुरीच्या शेंगा इतक्या छान म्हणजे भरपूर लागलेले आहेत ना, झुमकेचे झुमके लागलेले आहेत. हे बघा जवळनं दाखवते. आणि हे शिजवून खाल्ल्या ना खूप छान लागतात. मीठ टाकून शिजवायच्या, उकडायच्या, खूप भारी लागतात. तर ही गावाकडली मजा असते खरं तर. म्हणजे आपल्याला हे खायला मिळतं शेतातलं वगैरे छान. हे बघा. आणि आता मी तुम्हाला नंतर पुढच्या वेळेस आली ना तेव्हा तर आता हे तुरी पूर्ण वाळून जातील. तर त्याच्यापासून डाळ कशी तयार करतात आणि आपल्या घरची डाळ असते ना ती मी दाखवेल तुम्हाला, नक्कीच दाखवेल पुढच्या वेळेस. तोपर्यंत येईल पण मी. तर हे बघा भरपूर सारे शेंगा लागलेले आहेत. आणि आता मी शेंगा पण नेणार आहे तोडून. तर तुम्हाला दाखवेल मी उकडून कशा लागतात ते शेंगा. तर छान लागतात शेंगा पण खायला. आणि भरपूर सारे लागलेले आहेत बघा. हे बघा, हे बघा इथं ऊस लावलेला आहे आता सध्या. अजून काय उगवून नाही आलाय, आताच लागण झालेली ऊसाची. तर हे पूर्ण ऊस लावलेलं आहे. तर पुढच्या वेळेस येईल ना तेव्हा मी दाखवेल तुम्हाला ऊसला म्हणजे उगवून आलेला. आणखीन काय उगवलेलं नाही आहे व्यवस्थित. तर इथं ऊस लावलेला आहे. आणि इकडे पण लावणार आहे थोड्या दिवसांनी. चालू आहे आता सध्या काम. हे बघा ही राजगिऱ्याची भाजी उपवासाला पण चालते. एकादशी वगैरे असेल ना तर ही राजगिऱ्याची भाजी खातात. आणि खूप सुंदर होती. मला काय मोह आवरे ना, म्हटलं मला भाजी घ्यायची. मग साहेबांनी बळच मान्य केले, नाहीतर म्हणत होते राहू दे कशाला. पण खूप सुंदर आहे, मला खूप आवडली. हा ना, बळच घेतली ना. सर्व भाजीच उगवली. हे सगळी भाजीच उगवलेली बघा. पण मी घेतली, जरा उसात आली होती तर मला आवडते ती भाजी. तर शेतातलं वेगळंच असतं. मला काही असलं ना शेतातली भाजी वगैरे खूप आवडते. केली साडी नेसते. हाय. आले आले त्रिशू हाका मारतोय. आई. हा ये ये ये. बघा रात्री मी मासे खाल्ले, तर आता मी परत मासे आणले. इथं चांगले भेटतात आपले ह्याच्यातले, टेस्टी असतात शिना नदीचे. आणि स्वच्छ पाण्यातले असते, त्याच्यामुळं खूप छान असतो हा मासा खायला. तर कट करून आणलेत आता पोरांनी. आता नाना धुतोय त्याला आणि नंतर फ्राय केल्यावर दाखवते. लावलेला एकदम छोटा छोटा आहे. आताशी सुरुवात झालेली होती. 15 दिवस झालं लावलेलं असेल. हे काय आता उगवलेलं आहे बघा हाऊस. हे असं. पण ह्याच्यात भरपूर दुसरंच उगवलं आहे, काय काय भाजी वगैरे. तर छान उगवलेला आहे ऊस. आणि इकडं जे आहे ना प्लॉट, त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण करायचं आहे. आता सगळं ते नीट करून ठेवलं आहे, रान तयार करून ठेवलं आहे. तर ते आणखीन थोडंसं काहीतरी राहिलं आहे रानाचं करायचं. मग आता त्याला सरी काढणार आणि कांदा आणि लसूण ह्याच्यात लावायचं आहे. हे बघा तयार केलेलं आहे तसं. तर भरपूर फुलं लागतात. हे बघा जास्वंद, इथं सीताफळ, रामफळ, इथं शेवगा, इकडे पण नारळ आहेत. नारळचे झाडं खूप सारे आहेत आमच्याकडे. घरचे नारळ भरपूर होतात खायला. हे बघा
इथं कुत्र्याची जाळी आहे. तर मंडळी आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. तर उद्या मी तुम्हाला चुलीवरच्या भाकरी आणि फिश कसे केले ना ती दाखवणार आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.